गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही घेऊन गेलाय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा शुक्रवार, तारीखाची 3 ऑक्टोबर 2025. तर चला शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. एक्झॅक्टली बॉस. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर 26 ऑक्टोबर पासून भारत चीन दरम्यान थेट विमान सेवा सुरू होणार आहे. तब्बल 5 वर्षांनंतर ही सुरू होते. माय टॉप 3. त्यासोबतच एसटीची 10% हंगामी भाडेवाढ जी काय ती आता रद्द करण्यात आलेली आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच EMI भरला नाही तर तुमचा मोबाईल फोन लॉक होईल का, याबद्दलचं स्पष्टीकरण RBIने दिलेलं आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही घेऊन गेले माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर त्याबद्दल बोलताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर आता राज्यातली दुकानं आणि हॉटेल जे काय आहेत किंवा इतर आस्थापना जे काय आहेत ती 24 तास खुली ठेवण्याची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे. पण यामध्ये मद्य विक्री करणारे किंवा मद्य पुरवठा करणारे हे सगळे वगळले जाणार आहेत. म्हणजे एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर फेस्टिवल टाइम आल्यानंतर आपल्याला शॉपिंगचा वेळ काळ कधी कधी राहत नाही आणि त्यावेळेस जर आपण दुकान बंद पाहिलं की आपला मूड असं होतो ना. पण या गोष्टीचा विचार करता आता एक महत्त्वाचा निर्णय असा मला तरी वाटतोय. सो चला, एकंदरीत हा ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि व्यावसायिकांच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का. चला वळूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे पेपरवाला घंटा. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. आनंदाच्या भरात माणूस कसा बोलेल काही सांगता येत नाही ना. गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही घेऊन गेलाय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे काही मिनिटांपूर्वी बोललो ना की EMI जर भरला नाही तर तुमचा मोबाईल फोन लॉक होईल का, याबद्दलचं स्पष्टीकरण RBIने दिलेलं आहे. म्हणजेच RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सर म्हटले की हे प्रकरण सध्या तपासात आहे आणि त्यासोबतच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद समजून घेतला जातोय आणि याचा अभ्यास केला जाईल आणि मग त्यानंतर निर्णय घेतला जाईल. कारण की त्यांचे प्रयत्न असे आहेत की ग्राहकांचा डेटा प्रायव्हसी जो काय हक्क आहे तो सुरक्षित असला पाहिजे. सोबतच लँडर्स म्हणजे बँका ज्या आहेत त्यांचंही नुकसान होता कामा नये. त्यामुळे याचा विचार करूनच ते निर्णय देतील. पण मला एक म्हणायचं, एक सामान्य नागरिक म्हणून आता फेस्टिवलचा टाइम येणार आहे म्हटल्यावर बऱ्याचशा खरेदी होतील, मग बरेचसे लोक EMIवर गोष्टी घेतील. पण खर्च तेवढाच करा ज्याचा आपण EMI भरू शकतो. कारण की EMI भरला नाही गेला तर आपल्या सिबिलवर त्याचा इफेक्ट होत असतो आणि भविष्यात त्याचं आपल्याला नुकसान होत असतं. चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही घेऊन गेले माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट चला आता वळूयात पुढच्या अपडेटकडे. कारण की वेळ फार कमी आहे. म्हणजे 26 ऑक्टोबर पासून भारत चीन दरम्यान थेट विमान सेवा आता सुरू होणार आहे, जी की कोरोना काळात म्हणजे 5 वर्षापूर्वी बंद करण्यात आली होती. पहिलं विमान जे असणार आहे ते कोलकात्याहून जाणार आहे ग्वांगझुंगला. जरा नाव अवघड आहे त्यामुळे समजून घ्याल, पण चीनमधलं ते गाव आहे, तिथे जाणार आहे. बट यासोबत जर बोलायचं म्हटलं तर आता दिवाळी समोर आलेली आहे म्हटल्यानंतर मामाच्या गावाला जाऊया बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असेल. आणि काही दिवसांपूर्वी आपल्या कानावर काढलं होतं की एसटीची हंगामी भाडेवाढ जी काय असणार आहे ती होणार आहे, पण आता ती रद्द करण्यात आलेली असं कळतंय. सो ओव्हरऑल जनतेचं म्हणणं तरी असणार ना यार. बट एनिवेज चला, यासोबत मी आता इथून कल्टी मारतोय. भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता विथ पेपरवाला घंटा ओनली ऑन माय FM. बट त्याआधी आपल्या गप्पा ज्या आहेत त्या सोशल मीडियावरून आपण कंटिन्यू करूयात. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. बिलकुल बॉस, तिकडे कनेक्टेड होऊया आणि तिकडून गप्पा मारूयात. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ नाइस डे.